विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपले ओन टीचर चॅनलमध्ये। आज आपण पाहणार आहोत NMMS एक्झामचा इयत्ता 8वीचा M1 हा पेपर सेट। हा पेपर सेट आहे मेंटल ॲबिलिटीचा। चला तर मग आपण पाहूया। इयत्ता 8वीसाठी मीडियम मराठी विथ इंग्लिश व्हर्जन, म्हणजे यामध्ये दोन्ही भाषांचा समावेश असतो। चला तर आपण सुरू करूया। या ठिकाणी सुरुवातीला आपल्याला इन्स्ट्रक्शन्स दिलेले आहेत। पहा, प्रश्न पहिला BEG, त्यास ADF, मग PSV यासाठी काय येईल? तर ऑप्शन नंबर 4 ORU। त्यानंतर प्रश्न दुसरा NOT यासाठी MLO आलेला आहे, मग CUP यासाठी काय येईल? पर्याय क्रमांक 1 BRK। तिसरा पाहूया MLIF यासाठी HGDA, मग KLIM यासाठी काय येईल? ऑप्शन नंबर 3 FGDH। आता या ठिकाणी प्रश्न क्रमांक 4 आणि 5 यासाठी डायरेक्शन्स दिलेले आहेत। पहा, प्रश्न क्रमांक 4 यासाठी क्वेश्चन फिगर आकृती दिलेली आहे आणि त्यामधून आपल्याला पहा आपलं चूज द करेक्ट मिरर इमेज। या ठिकाणी आरशातील प्रतिमा आहेत। आपल्याला यासारखीच आरशातली प्रतिमा, जेव्हा आपण आरशातली प्रतिमा पाहत असतो त्यावेळी उजवी बाजू डावीकडे आणि डावी बाजू ही उजवीकडे होत असते। तर यामध्ये पर्याय क्रमांक 3 हे बरोबर आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न पाहूया 5। या ठिकाणी सुद्धा मिरर इमेज आहे। 5व्याचे मिरर इमेज ही आहे पर्याय क्रमांक 3 ऑप्शन नंबर 3। त्यानंतर 6 ते 8 यासाठी पुन्हा आपल्याला डायरेक्शन्स सूचना दिलेल्या आहेत। वेन डायग्राम या ठिकाणी काढलेली आहे। वेन डायग्रामच्या आधारावर प्रश्न विचारलेले आहेत। आपण प्रश्नांची उत्तरे देऊया। प्रश्न क्रमांक 6 ऑल टाइप ऑफ क्लासिकल डान्सर्स एक्सेप्ट कथक डान्सर आर इंडिकेटेड बाय विच लेटर? ऑप्शन नंबर 2। क्वेश्चन नंबर 7 विच लेटर इंडिकेट द डान्सर्स हु आर नॉट कथक अँड भरतनाट्यम डान्सर्स? पहा, प्रश्न क्रमांक 7 याचे उत्तर आहे P आणि Y। प्रश्न क्रमांक 8 विच लेटर इंडिकेट द डान्सर्स हु आर ओनली कुचिपुडी अँड भरतनाट्यम डान्सर्स? R, म्हणजेच ऑप्शन नंबर 2। पुढचा प्रश्न इन अ सर्टन कोड लँग्वेज द वर्ड इंडिया INDIA is written as QLVQY. How will you write the word America in the same code language? पहा, स्पेलिंगनुसार आपल्याला त्या कोड लँग्वेजमध्ये लिहायचे आहे। ऑप्शन नंबर 3। क्वेश्चन नंबर 10 इन अ सर्टन कोड लँग्वेज द वर्ड GOHAHEAD गो अहेड इज रिटन। पहा, या ठिकाणी सुद्धा कोड लँग्वेज दिलेली आहे। हाऊ विल यू राईट द स्टॉप वर्ड स्टॉप नाव, म्हणजे त्याच कोड लँग्वेजमध्ये आपल्याला स्टॉप नाव हे कसे लिहिता येईल? तर त्याचे उत्तर आहे ऑप्शन नंबर 3। क्वेश्चन नंबर 11 इन अ सर्टन कोड लँग्वेज, पुन्हा आणखीन कोड लँग्वेजचाच प्रश्न आहे, पण या ठिकाणी त्याला नंबर दिलेले आहेत। तर SHINDE शिंदे यासाठी आपल्याला कोणता नंबर लिहिता येईल? पहा, या ठिकाणी थोडेसे कन्फ्युजन आहे। पर्याय क्रमांक 2 आणि पर्याय क्रमांक 3 यामध्ये संभाव्यता असू शकते। पहा, 12 ते 14 यासाठी फाइंड द ऑड टर्म आउट। क्वेश्चन नंबर 12 या ठिकाणी ऑप्शन नंबर 1 हे ऑडमॅन आउट आहे। पुढचा प्रश्न पाहूया। या ठिकाणी क्वेश्चन नंबर 3 हा ऑडमॅन आउट आहे, म्हणजेच ही वेगळी आकृती आहे। क्वेश्चन नंबर 14 यासाठी ऑप्शन नंबर 4। पुन्हा प्रश्न क्रमांक 15 ते 17 यासाठी आपल्याला सूचना दिली आहे आणि फाइंड आउट द टर्म दॅट मॅचेस द
गिवन ग्रुप या ग्रुपला मॅच होईल असे आपल्याला पाहायचे आहे त्यातले ऑप्शन्स. क्वेश्चन नंबर 15 यासाठी ऑप्शन नंबर 3. क्वेश्चन नंबर 16 याचा जो ग्रुप आहे त्याला मॅच होणारा म्हणजे ऑप्शन नंबर 2. क्वेश्चन नंबर 17 याला मॅच होणारा ग्रुप म्हणजे ऑप्शन नंबर 2. फॉर क्वेश्चन 18 to 21 डायरेक्शन फाइंड द ऑड टर्म आउट. या ठिकाणी पुन्हा ऑड टर्म पाहायचं आहे आपल्याला. या ठिकाणी क्वेश्चन नंबर 18 मध्ये कन्फ्युजन आहे 4 किंवा 3. 4 किंवा 3 यामध्ये संभाव्यता असू शकते. त्यानंतर क्वेश्चन नंबर 19 4. पुढे पाहूया आपण क्वेश्चन नंबर 20 ऑप्शन नंबर 1. फॉर क्वेश्चन 21 ऑप्शन नंबर 4. पुन्हा क्वेश्चन नंबर 22 to 24 या ठिकाणी क्वेश्चन दिला आहे, डायरेक्शन आहे, क्यूब्स आहेत आणि याच्यावर आधारित काही प्रश्न आहेत. क्वेश्चन नंबर 42 ऑप्शन नंबर 1. क्वेश्चन नंबर 23 विच नंबर विल बी अपोजिट टू 5. क्वेश्चन पहा ऑप्शन्स दिलेले आहेत. यामध्ये ऑप्शन नंबर 4 म्हणजेच 2. 24 क्वेश्चन टू विच नंबर 1 विल नॉट बी ॲडजस्टंट. पहा यासाठी ऑप्शन्स आहेत, त्यामध्ये ऑप्शन नंबर 4 म्हणजे आन्सर 6 असेल. त्यानंतर क्वेश्चन नंबर 25 अँड द आन्सर इज ऑप्शन नंबर 3 ट्यूजडे. पुन्हा डायरेक्शन्स आहेत, फाइंड द ऑड टर्म फ्रॉम द फॉलोइंग. यामध्ये जी सिरीज आहे तर ऑड टर्म आपल्याला पाहायचा आहे. ऑप्शन नंबर 4 86 इज ऑड. क्वेश्चन नंबर 47 यामध्ये ऑड टर्म आहे 48 म्हणजे ऑप्शन नंबर 3. पुढे पाहूया पुन्हा डायरेक्शन आहे क्वेश्चन नंबर 28 आणि 29 साठी. या ठिकाणी फिगर दिलेली आहे आणि त्याच्यावर क्वेश्चन आहे. व्हॉट इज द टोटल नंबर ऑफ ट्रायंगल इन द फिगर. ऑप्शन नंबर 3 म्हणजे 9 आहेत. क्वेश्चन नंबर 29 अँड द आन्सर इज ऑप्शन नंबर 4 म्हणजेच आन्सर 2. पुन्हा क्वेश्चन नंबर 32 या ठिकाणी पहा ग्रुप दिला आहेत. सिलेक्ट द करेक्ट अल्टरनेटिव्ह. आपल्याला या ठिकाणी करेक्ट अल्टरनेटिव्ह पाहायचा आहे. ऑप्शन नंबर 3. क्वेश्चन नंबर 31 ऑप्शन नंबर 4. अगेन क्वेश्चन नंबर 32 यासाठी ऑप्शन नंबर 1. पुढचा प्रश्न पाहूया. क्वेश्चन नंबर 33 या ठिकाणी सुद्धा आपल्याला फाइंड आउट द टर्म दॅट मॅचेस द गिवन ग्रुप. ग्रुपला मॅच होणारा पाहायचा आहे. ऑप्शन नंबर 2. क्वेश्चन नंबर 34 यासाठी ग्रुपला मॅच होणारा 141 ऑप्शन नंबर 2. त्यानंतर 35 याला मॅच होणारा म्हणजे ऑप्शन नंबर 1. पुढे पाहूया कॉलम. यामध्ये कॉलम 1 आणि कॉलम 2 आहे. यावर आधारित आपण सोडवूया. क्वेश्चन नंबर 36 SAW यासाठी होईल ऑप्शन नंबर 4 6 3 5. क्वेश्चन नंबर 37 याचे उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 5 3 2 7. पुढे SOAP यासाठी ऑप्शन नंबर 1. त्यानंतर पुढे पाहूया आपण आन्सर फिगर. यामध्ये ऑप्शन नंबर 3. क्वेश्चन नंबर 40 याची आन्सर फिगर आपण पाहूया. ऑप्शन नंबर 2. पुढे क्वेश्चन नंबर 41 या ठिकाणी क्वेश्चन मार्कच्या जागी कोणती संख्या येईल. ऑप्शन नंबर 3 9. क्वेश्चन नंबर 42 यासाठी 307.
क्वेश्चन नंबर 43 या ठिकाणी क्वेश्चन मार्कच्या जागेवर येईल 1 2 6 ऑप्शन नंबर 1. या ठिकाणी क्यूब दाखवलेला आहे आपल्याला, त्यावर आधारित क्वेश्चन नंबर 44 अँड द ऑप्शन इज 3, दॅट मीन्स आन्सर इज 0. क्वेश्चन नंबर 45 आन्सर इज 3. Question number 46. How many small cubes each of which has at least one surface blue? पहा याचं उत्तर काय असेल? ऑप्शन नंबर 3, दॅट मीन्स 32. पुढे पाहूया आपण. क्वेश्चन नंबर 47 आन्सर इज ऑप्शन नंबर 2 मीन्स 72. क्वेश्चन नंबर 48 याचे आन्सर आहे ऑप्शन नंबर 3 41. Question number 49 and option is 3 southeast. पुढचा प्रश्न. या ठिकाणी पुन्हा डायरेक्शन्स दिलेले आहेत. करेक्ट टर्म आपल्याला या ठिकाणी लिहायचे क्वेश्चन मार्कच्या जागेवर. क्वेश्चन नंबर 50 and the answer is option number 4. क्वेश्चन नंबर 51. पहा या ठिकाणी क्वेश्चन मार्क आहे, त्या ठिकाणी आपल्याला आन्सर पाहायचा आहे ऑप्शन नंबर 2. क्वेश्चन नंबर 52 यामध्ये आन्सर इज ऑप्शन नंबर 3. पुढचा क्वेश्चन पाहूया. पुन्हा डायरेक्शन्स दिले आहेत, क्वेश्चन फिगर आहे आणि आन्सर फिगर. या ठिकाणी क्वेश्चन नंबर 53 and same option number 2. Question number 54 and the answer is option number 4. या ठिकाणी नंबर्स दिलेले आहेत आपल्याला. क्वेश्चन नंबर 55 and the option is 3. Question number 56 answer is option number 4. Question number 57 answer is ऑप्शन नंबर 3. पुढे पाहूया आपण. या ठिकाणी कोड लँग्वेज दिली आहे आणि कोणत्या कोड लँग्वेजचा नंबर आपण याला लागू पडतो तो लिहूया. 58 यासाठी 3, 59 यासाठी 2 आणि 60 साठी 4. पुढे 61 यासाठी 1. या ठिकाणी वर जे लँग्वेजचे कोड लँग्वेज आहे त्याचे जे नंबर्स आहेत ते या ठिकाणी लागू पडतात. पुन्हा पहा. क्वेश्चन नंबर 62 या ठिकाणी ऑप्शन नंबर 3. क्वेश्चन नंबर 63 which symbol will not be adjacent to the face of dividation. पहा या सिम्बॉलला विचारलेला आहे ऑप्शन नंबर 2 मल्टिप्लायचं. विच विल बी द करेक्ट क्यूबिक फिगर ऑफ द फॉलोइंग. 64. क्वेश्चन नंबर 64 and the answer is 1. Next question 65 and who is sitting opposite to Antara and the option is 1 Deepika. Next question 66 answer is option number 3 Isha. Question number 67 and the answer is 1 Farida. Again question number 68 and the option number 1 is correct. Question number 69 answer option number 2 is correct. Question number 70 and the option 3. See here answer figure. Option number 3 is correct. Question number 71 and the option number 3 is correct. 72 and the answer is option number 1. Question number 73 and which direction? Option number 3 north.
Again 74. Option number 4. 89 is correct. Question number 75. Option number 1 is correct. Again next question 76 and the option number 3 is correct. Again next question 77. Question figure and here is answer figure. Option number 2. Question number 78. Question figure and question mark या ठिकाणी कोणती फिगर येईल? 78 option number 2. Next question 79. How many children like gulab jamun? Okay. 79 option number 2. 3 children. How many of them like only 2 type of sweet? Answer is option number 4. Answer is 3. Question number 81. How many of them do not like jalebi? Option number 2. Question number 82. Question figure is given and we have to find answer figure. Option number 3. Question number 83 and option is answer 4. Next question 84. We have to find here option, correct option, and correct option is 2 and answer is 21. Next question 85. या ठिकाणी परत कन्फ्युजन आहे 3 किंवा 4 यापैकी आन्सर असू शकेल. त्यानंतर 86. आन्सर इज ऑप्शन नंबर 1. फॉर 87 या ठिकाणी डायरेक्शन दिले आहे. परत सिलेक्ट द करेक्ट अल्टरनेटिव्ह. आपल्याला या ठिकाणी करेक्ट आन्सर फिगर शोधायची आहे. या ठिकाणी दिले आहे ऑप्शन नंबर 1 इज द करेक्ट आन्सर. पुन्हा 88 या ठिकाणी ऑप्शन नंबर 2. 89 साठी ऑप्शन नंबर 1 and 90 साठी ऑप्शन नंबर 1 ह्या ऑड टर्म्स आहेत. सो फ्रेंड्स, थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. या पुढील व्हिडिओ आपल्याला स्पष्टीकरणासह मिळेल. धन्यवाद.